फ्रेंड्स, आता आम्ही शिरीषपाड्यावर आलोय. केल्या घेतल्या, मशरूम केल्या घेतला, पाल्या घेतल्या. हॅलो फ्रेंड्स, तर पाहू शकता आलेलं आहोत आता शिरीषपाड्यावर. थोडंसं सामान घ्यायचं होतं त्यासाठी आलेली. चला आता घेऊन झालेलं आहे, आता जातोय आम्ही. ये मी तर चला चला तर बाय 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 बघा. आता घरी गेल्यावर कंटिन्यू. हॅलो फ्रेंड्स, तर पाहू शकता आम्ही आता चाललेलो आहोत घरी. चला बघा, तिकडे बोट ठेवतो आता घरी गेल्यावर व्हिडिओ कंटिन्यू होणार आहे. चला तर बाय 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 बाय. थांब अजून व्हिडिओ काढते. हॅलो हॅलो, तर पाहू शकता आता आलेलो आहोत आम्ही घरी. आणि आता मितला खायची आहे पाणीपुरी. तर आता पाणीपुरी बनवणार आहोत आम्ही. तर तुम्ही पण या नक्की खायला. चला तर नक्की बघा. बाबू मामांना पिऊमाला पार्टीला बोलवता. पार्टी, पाणीपुरी पार्टी कोणाकोणाला बोलवतो. चालेल, चला बाय. पुढे व्हिडिओ कंटिन्यू होणार आहे. तर पाहू शकता आपल्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे. पण आपल्या ताईंचे दादांचे स्वागत करायचे राहून गेलेले आहे. म्हणून तुम्हा सर्वांचे खूप खूप आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेतच असणार आहात आणि मी सुद्धा मजेतच आहे. तर जे कोणी आपल्या व्हिडिओवर नवीन असतील त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हा दाबावा, जेणेकरून असेच जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. त्याचबरोबर तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही आता पाहू शकता आमचं मी काय करायला घेतलेलं आहे नक्की. तर खूप दिवसापासून मीची इच्छा होती पाणीपुरी खायची. त्याचं खूप चाललेलं मला पाणीपुरी खायची. आणि मी आधी कधी पहिल्यांदा बनवलेलीही नव्हती. फर्स्ट टाईम मी बनवत आहे पाणीपुरी. तर पाहू शकता पहिल्यांदा काय केलेलं होतं मी, चिंच घेतलेली आहे. चिंच स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर गरम पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवली आणि अशी मऊसूत झाली. त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून मी ती लहान करून घेणार. आपण हाताने कुस्करली तरी पण होऊ शकते, परंतु मी मिक्सरमध्ये टाकून घेतलेली आहे. त्याचबरोबर इकडे पाहू शकता तुम्ही गॅसवर मोठा टोप ठेवलेला आहे पाण्याचा. तर म्हटलं चला पाणीपुरी, आता उशीरच झालेला होता. आम्ही शिरीषपाड्यावर गेलेलो. त्यानंतर तिकडनं येता आम्हाला खूप उशीर झाला. म्हटलं हा काय पाणीपुरी खाणार आहे, त्याच्यामुळं म्हटलं. आणि हा गुढीपाडव्याचा दिवस आहे. तर गुढीपाडव्याच्या सकाळी पोळ्या वगैरे बनवल्या होत्या मी. पण त्यानंतर म्हटलं संध्याकाळी काहीतरी गोड बनवावं, म्हणून खीर आई पण बोलत होती. मीची इच्छा होती खीर खायची, म्हणून म्हटलं जरा खीर बनवण्यासाठी त्या साईडला मोठ्या टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही इथे मी चिंचेचं जे पाणी आहे ते व्यवस्थित हे करून आणि गाळून घेतलेलं आहे. त्या गाळून घेतल्यानंतर मी ते गॅसवर ठेवलेलं आहे. पाहू शकता आपण तो चिंचेचा जो त्याच्यामध्ये थोडं पाणी मिक्स केलं आहे आणि त्यामध्ये तो गॅसवर ठेवलेला आहे. आणि तुम्ही आता इथे पाहू शकता मी खिरीसाठी तांदूळ टाकलेले आहेत पाण्यामध्ये. आणि इकडे बघा मीचं काम इकडे चालू आहे. तिथे गूळ होतं, गूळ मी त्या चिंचेच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी गूळ तयार केलेलं होतं, गूळ काढून ठेवलेलं होतं. तर हे बघा याचं चालू इकडे खायचं हे करायचं असंच काम चालू आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता आपल्याला कोथिंबीर पुदिना ह्याची सुद्धा चटणी करायची आहे पाणी बनवण्यासाठी. तर बघा इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहे. त्यानंतर आपले पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. कोथिंबीर घेतली त्याच्या निम्मे घेतलेले आहेत पुदिन्याची पानं. ती पानं त्याचबरोबर मिरच्या घेतलेल्या आहेत. आपल्याला जसं तिखट हवं आहे त्यानुसार आपण घ्यायच्या. मी 4-5 अशा घेतलेल्या मिरच्या. त्यानंतर छोटासा आपला आळ्याचा तुकडा घ्यायचा आहे, तो टाकून आणि मग आपल्याला मिक्सरमध्ये ते फिरवून घ्यायचं आहे. तर हे सगळं करताना मी खूप खुश होता, खूप त्याला मज्जा आलेली की त्याला पाणीपुरी खूप म्हणजे प्रचंड आवडते. तर त्याची खूप इच्छा होती मला पाणीपुरी म्हटलं बरं चला आपण पण ट्राय करून बघूयात पाणीपुरी.
म्हटलं जमते की काय, घेतली बनवायला. आता टेस्ट त्याची कशी आहे ती खाल्ल्यानंतरच कळणार आहे. तर पाहू शकता मी इथे चिंचेच्या पाण्यामध्ये गूळ टाकलेला आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर पाहू शकता आता हे सगळं मी इकडे करत आहे. आई दिसत नाही आहे, आई आहे तिकडे. तिचे बाकीचं काय जाडजूड का असेल ते आईचं काम चालू आहे. त्याचबरोबर दुकानामध्ये गिऱ्हाईक येतात, त्यांचं दुकानात चालू असते. त्यामुळे तिचे सतत तिकडनं ही फेऱ्या चालूच असतात. त्याच्यामुळं ती दुकानामध्ये आहे आणि मी माझ्या साईडलाच आहे. नुसतं त्याचं चाललेलं आहे, कसं झालं आहे. चेअर घेऊन आलेला, मला बघायचं आहे म्हणून त्याचं चाललेलं. पण मी थोडी ओरडली. मग नेमकी किचन ओट्याच्या समोरच त्यांनी चेअर लावली होती आणि म्हणतो ना मला बघायचं आहे. आता हा जर बघत बसेल तर मी कसं बनवणार, म्हणून थोडंसं ओरडली त्याला. मी ओरडली म्हणजेच बाजूला हो. आता काय एक्सायटेड आहे तो खूप पाणीपुरी खाण्यात आणि फर्स्ट टाईम आईला सांगितलं बनवायला, म्हणजे तो खूपच खुश होता. तर पाहू शकता तुम्ही इथे मी हे आपण जे घेतलेलं होतं कोथिंबीर, पुदिन्याची पानं, त्याची आपण ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. त्यानंतर ही जी पेस्ट आहे ती मी एका टोपामध्ये काढून घेतलेली आहे. पाहू शकता त्याच्यामध्ये आपण थंड पाणी टाकू शकतो. जर थंड पाणी नसेलच तर आपण साधं पाणी टाकून आणि फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवू शकतो. तर पाहू शकतो अशा प्रकारे आता पुऱ्या तळायचं काम चालू आहे. आणि जे चिंचेचं वगैरे पाणी होतं त्याच्यामध्ये काही जिराची पेस्ट टाकलेली आहे, पाणीपुरीचा मसाला टाकलेला आहे. असे जे मसाले आहेत, थोडासा लाल मसाला टाकलेला आहे. अशा प्रकारे ते करून घेतलेले आहे. आणि आत्ता आपण लावलेले आहेत पुऱ्या तळण्यासाठी. तर पाहू शकता त्याचं ते चाललेलं असतं, मी टाकतो. तर पाहू शकता अशा प्रकारे आपली पाणीपुरी तयार झालेली आहे. आणि आत्ता साहेब लागणारे आहेत कामाला, म्हणजे खाण्याच्या कामाला. बघा आम्ही पाणीपुरी बनवली. मी मुद्दामच सांगत होतो का बाबू नाही येणार आता. हॅलो, तर पाहू शकता आम्ही केलेली आहे पाणीपुरी. तुम्हाला पाहिजे? दिसते तर खूप छान आहे. आता खाल्ल्यानंतर त्याची टेस्ट करणार आहे. तर तुम्ही पण नक्की या पाणीपुरी खाण्यासाठी. खूप दिवसापासून मीच चालू होतं मला पाणीपुरी दे म्हणून. आम्ही पुदिना वगैरे नव्हता म्हणून शिरीष पाड्यावर जाऊन ते घेऊन आलो. चला तर ट्राय करून बघूयात. पहिली क्या हो रहा है? बस. पहिले कांदा टाकायचा, त्याच्यानंतर कांदा. हे तिखट कमी टाकू का? सावकाश चोट्टी घ्यायला पाहिजे होती. कशी यम्मी आहे का? आधी खा. छान आहे. मांडे बस ना. गुढी पाडवाचा दिवस आहे ना. आता रोज गुढी पाडवा असल्यावर आम्ही पाणीपुरी बनवू. हो.
ये का आहेत भरपूर घे. मोठा तोड कर. मी इकडे तोडायचं. सावकाश सावकाश. सर मी तुम्हाला कशाला? हा? मी तुम्हाला दोघांना कसं आयडिया देतो बघा. आता मला टेस्ट करून बघू दे. थांब आता बघतो असं सांगता. अरे कोणाचा काय करतो टाक. काय ते? नुसते घेतले तुला तिखट पदार्थ पाहिजे. बघा थोडंसं यादी. कोणता रे? हा का? हा यू नेक्स्ट डे थोडंसं. सारखा पकड. जास्त नको घेऊ कांदा, थोडाच घे. आता कसा कांदा घाल. मग तेच नेमळा कांदा. छान झालं. हॅलो फ्रेंड्स, तर पाहू शकता पाणीपुरी खाऊन झालेली आहे. आणि आता आम्ही रात्रीच्या जेवणासाठी काय बनवलेलं नाही आहे, फक्त खीर वगैरे बनवलेली आहे. आता आई बोलते मलाही जेवायला नको, मी बोलतो मलाही नको. म्हटलं चला मलाही नको, म्हणून आता जेवण वगैरे काही बनवत नाही आहे. खीर बनवलेली आहे, तीच आता थोडी थोडी खाऊ. तर पाहू शकता किती हा पसारा. आता सर्व पसारा आवरून घेते. चला तर बाय, पुढे व्हिडिओ कंटिन्यू होणार आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे आम्ही पाणीपुरी खूप एन्जॉय केलेली आहे. आणि पाणीपुरी खूप छान अशी झालेली होती. पहिल्यांदाच बनवली पण खूप छान झालेली होती. चला आता खाल्ल्यानंतर काहीतरी कसरत हवी आहे, म्हणून पाहू शकता किती हा पसारा किती हे. तर आता हे साफसफाई करावी लागणार आहे, कारण की उद्या आहे मिरची स्कूल, त्यामुळे सगळं आवरावं लागेल. तर पाहू शकता इथे मी भांडी वगैरे घासत आहे. तर गावामध्ये खूप अशी वाईट घटना घडलेली आहे. आज दुपारी एक 25-26 वर्षाचा मुलगा, म्हणजे लग्न झालेलं आहे त्याचं, त्याला एक मुलगी आहे. तो आमच्या इथे तलाव आहे त्यामध्ये पडला होता. म्हणजे मासे वगैरे पकडण्यासाठी गेलेला, त्यामध्ये पडला. त्याला काढला त्याच्यातून, पण काहीतरी रक्ताच्या वगैरे उलट्या झाल्या त्याला. त्यानंतर त्याला दवाखान्यात घेऊन गेले. पण दवाखान्यात गेल्यानंतर त्याला पुढे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले, पण तो वाचू शकला नाही, तो एक्सपायर झाला. तर हेच आम्हाला कळल्यानंतर पाणीपुरी सगळं आमचं हे झालेलं होतं, आवरलं होतं. तर म्हटलं चला, नंतर आम्ही खीर बनवलेली होती, पण काही खीर खाण्याची इच्छा नाही झाली, म्हणून आम्ही ते काही खाल्ले नाही, ते तसंच ठेवलं. त्यानंतर मी लगेच भांडी वगैरे घासून आवरून घ्यायला लागलेले आहे, कारण की उद्या आहे मिरची स्कूल. त्यामुळे सगळं रात्रीची जी भांडी वगैरे असतात ते सगळं मी रात्रीच साफ करून ठेवत असते. हॅलो, तर पाहू शकता आता सगळं आवरलेलं आहे. आणि आता मीची बॅग भरून घेत आहे, उद्या स्कूल आहे. तर पाहू शकता सगळं आवरलेलं. तर 11:15. पाहू शकता मी झोपलेलं आहे. तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तर चला मी इथेच व्हिडिओचा एंड करत आहे. तर भेटूया अशा छानशा पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.